नमस्कार प्रेक्षकांनो, या मालिकेच्या आजच्या जबरदस्त भागामध्ये आपलं स्वागत आहे. आणि त्यामध्ये अतिशय रोमॅन्टिक आणि जबरदस्त असा ट्विस्ट आपण पाहणार आहोत. आणि तो म्हणजे आता जय आणि शर्वरी पुन्हा आता गौतम आणि आसावरीच्या लग्नासाठी कसे आता एकत्र येतात. आणि तेजूला शर्वरी ही त्याची गर्लफ्रेंड असल्याचे आता जय कसा ठणकावून सांगतो. आणि गौतम आसावरीच्या लग्नाचा रस्ता मोकळा करून आता जय आणि शर्वरी खरोखर कसे एकमेकांच्या प्रेमात पडतात. प्रेक्षकांनो, हे सगळे या व्हिडिओमध्ये आपण बघूया. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. त्यामध्ये आता जय हा ऑफिसमध्ये आलेला असतो आणि इकडे आता शर्वरी तेवढ्या जयकडे येते आणि म्हणते की अरे शायनर, तू अजून इथे? बाय द वे, आज तुमच्या घरी पार्टी आहे ना? तर आता जय म्हणतो की हो, पण मी तुला एक गुड न्यूज सांगतो. आज या पार्टीमध्ये ना मी गौतम आणि आसावरीच्या लग्नाची डेट फायनल करणार आहे. आणि ते ऐकून आता शर्वरीला खूप आनंद होतो. प्रेमाने शर्वरी हसतच जयकडे बघते आणि त्यासाठी मी आता आशूला सुद्धा एक गिफ्ट देणार आहे. तर लगेच आता शर्वरी खुश होते आणि म्हणते की सरप्राईज आहे का, पण मी आशूताईला नाही सांगणार. आणि इकडे आता जय म्हणतो की मी ना अजून त्या दोघांचा विचारच केला नाही. तर शर्वरी म्हणते की शायनर, तू अशा गोष्टीचा विचार अगोदर का नाही करत? जय म्हणतो की मी दिवसभर काम करतोय, तुला दिसतंय ना. आणि शर्वरी म्हणते की थांब, आता डोकं चालवावं लागेल आणि अशी काहीतरी युनिक आयडिया पाहिजे. आणि शर्वरी आता विचार करू लागते आणि शर्वरी म्हणते की सोशल मीडियावरती ते फोटो टाकताय ना, आमचं जमलंय, अर्धवट फोटो टाकतात. तर शर्वरीला आयडिया येते आणि शर्वरी खुश होताच आता जय म्हणतो की हे बघ, मला काहीही स्टंट करायला लावू नकोस. शर्वरी म्हणते स्टंट नाही रे, पण तू फोटो तर काढू शकतोस ना. आणि तेवढ्यात मॅक हा रावीला घेऊन तिथे येतो. तर शर्वरी म्हणते बरं झालं मॅक तू आला, आपल्याला ना एक भारी छानपैकी फोटो काढायचा आहे. आणि आता शर्वरी रावीला जयच्या बाजूने उभा करते आणि मॅक सुद्धा आता त्यांच्यासोबत उभा राहा. आता शर्वरी म्हणते तू फोटो काढायचा आहे मॅक. आणि मॅक आता त्याचा मोबाईल घेऊन त्यांच्या समोर येतो. शर्वरी आता फोटो कसा काढायचा याची पोज आता जय आणि रावीला देऊ लागते. आणि शर्वरी म्हणते की एकदम मॉडर्न फोटो काढायचा बरं का. रावी आता जय समोर उभी राहते आणि जय फक्त उभा राहिलेला बघून शर्वरी म्हणते काय तू काय दुकानाच्या बाहेर उभा राहिला पुतळा आहेस का? आणि शर्वरी जयला नीट उभा राहण्यासाठी बोलते. आणि शर्वरी आता जयला म्हणते की शायनर, तू रावीचा हात आपल्या हातात घे आणि आपल्याला तसा फोटो काढायचा आहे. आणि इकडे आता जय म्हणतो की फक्त असा फोटो काढला तर नाही का चालायचं. शर्वरी डोक्याला हात लावते आणि त्यानंतर आता जय हा तयार होतो. शर्वरी म्हणते चल हात पुढे कर. जय आता शर्वरीकडे हात करतो तर डोक्याला हात लावत शर्वरी म्हणते की अरे तिच्याकडे हात कर. आणि शर्वरी म्हणते की कमॉन. आणि मॅक, तू फोटो काढायला रेडी आहेस ना? तर मोबाईल घेऊन मॅक म्हणतो हो हो. शर्वरी म्हणते चल चल शायनर, चल हात पुढे घे, हात हातात घे. आणि जयचे हात आता थरथर करू लागतात. मॅक म्हणतो की सर तुम्हाला थंडी वाजते का, एसी कमी करू का? आणि त्यानंतर आता इकडे शर्वरी ही आता रावीचा हात आता जयच्या हातात देते. थरथरू लागताच आता शर्वरी ही आता त्यांच्या हाताला थोडासा आधार देते. तर पटकन जय त्याचा दुसरा हात आता शर्वरीच्या हातात देतो. तर शर्वरी ते बघते आणि इकडे आता जयचा दुसरा हात रावीच्या हातात असतो आणि मॅक फोटो काढतो. शर्वरी आता जयचा दुसरा हात आपल्या हातात असल्याचे बघते आणि पटकन आता रावी कसा फोटो आला हे मोबाईलमध्ये बघू लागते. तर इकडे शर्वरी जयला म्हणते की शायनर, आता माझा हात सोड. तर आता भानावर येत जय शर्वरीचा हात सोडतो. आता इकडे सुभाष हा पमाकडे येतो. तर आता सुभाष म्हणतो काय झालं का पमा? पमा म्हणते की भालू आजीचा फोन आला होता आणि गौतमचा त्यांच्या घरी वाढदिवस आहे ना, मोठी पार्टी आहे, आपल्याला बोलावलंय. सुभाष म्हणतो त्याचं तर टेन्शन आलंय. पमा म्हणते का बरं? सुभाष म्हणतो की आता एवढी मोठी पार्टी म्हणजे नेमकं काय होईल? पमा म्हणते आपल्या जावयाचा वाढदिवस आहे, जायला तर हवंच ना. आणि इकडे आता सुभाष म्हणतो की पण घेऊन काय जायचं? पमा म्हणते की सोयरी केली तर आता काहीतरी घेऊन जावंच लागेल ना. आणि एवढ्यात आता सुभाष हा पमाला म्हणतो की मी येतो बरं का. तर समोर आसावरी येते. पमा आसावरीकडे बघते आणि म्हणते की आमच्या जावयाचा आज वाढदिवस आहे. तर आसावरी खुश होते आणि सुभाष आसावरीला म्हणतो की छान तयार होय बरं का, आपण जाऊयात. आणि लगेच आता सुभाष कामाला निघतो. आणि इकडे खानोलकरच्या घरी आता गौतमच्या वाढदिवसाची भन्नाट तयारी केलेली असते. आणि आता त्या वाढदिवसासाठी समायरा आणि सगळी काही आता एकदम मॉडर्न ड्रेस घालून आलेले असतात. तर सगळेजण आता गौतमला हॅपी बर्थडे करण्यासाठी पुढे येतात. तर समायरा गौतमला मिठी मारते आणि लगेच आता गौतम पाठीमागे होतो. तर समायरा म्हणते का आज बड्डेमुळे मी तुला विश नाही करू शकत का? तर पटकन आता गौतम पाठीमागे होता क्षणी इकडे आता परबच्या घरचे सगळेजण येतात. तर भालू आजी उठून पमाला सामोरी जाते आणि लगेच इकडे आता आसावरी ही गौतम शेजारी येते आणि गौतमला वाढदिवसाच्या शुभेच्छा देते. तर गौतम आता रोमॅन्टिक होतो आणि तेवढ्यात
तेवढ्यात आता समायराचा मोठा जळफळाट होतो. तर त्याच वेळेस इकडे आता पमासुद्धा गौतमला वाढदिवसाच्या शुभेच्छा देते. पमा म्हणते की मी आवडीचं श्रीखंड आणलं आहे बरं का. तर तेजू पुढे येत म्हणते की आता तुम्ही वेळातला वेळ काढून आलात, बरं झालं, आणि नेहमी तुम्ही काहीतरी घेऊन येतात. तेजू म्हणते की आत्ता ही आजारातून बरी झाली, इतके दिवस हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होती, आणि कशाला पमाताई तुम्ही एवढे त्रास घेता. आणि पमा म्हणते की त्यात कसं काय एवढा त्रास, त्यांना आवडतंय. आणि तेजू गौतमला म्हणते की तुला कधीपासून एवढं श्रीखंड आवडायला लागलंय. गौतम म्हणतो काकीच्या हातचं ना छान लागतंय. आणि इकडे आता तेजू म्हणते की बरं तरीसुद्धा ना आम्ही ना इकडे पूर्ण रिफाईंड ऑइल वापरतो, पण ते तेल कसलं वापरलं असेल काय माहिती. तर आता पमा नाराज होते. आणि तेवढ्यात भालू आजी आता टोमणा मारत म्हणते की तेजू मी ना आज केक ना थोडाच खाणार आहे, अगोदर मी या श्रीखंडावरच ताव मारणार आहे. तर पमा आणखीनच खुश होती. आणि भालू आजी म्हणते की मग तू बोलू नकोस आई एवढी साखर खाऊ नकोस म्हणून. आणि तेवढ्यात आता भालू आजी म्हणते की गौतम जरा तुझ्या जय दादाला फोन करतो, अजून कसा आला नाही. तर गौतम म्हणतो लगेचच करतो. आणि तेवढ्यात आता गुरुजी तिथे येऊन सगळ्यांना नमस्कार करतात. तर तेजू म्हणते की नमस्कार, आणि गुरुजी तुम्ही इथे कसे. तर लगेच गुरुजी म्हणतात की मला ना जय सरांनी इथे बोलावलंय. आता ते ऐकून तेजू टचकते. आणि गुरुजी म्हणतात की न जुन्या तारखा निघून गेल्यात ना, तेव्हा जय सर म्हणालेत नवीन तारखा काढू. तर भालू आजी आता खुश होते. आणि इकडे आता भालू आजी आणि पमा दोघीही खुश होतात. तर पमा म्हणते साखरपुड्याची तारीख का. तेव्हा गुरुजी होकार देतात. तर तेजू म्हणते साखरपुडा कुणाचा. आणि लगेच आता तेजू म्हणते की गौतम आणि आसावरीचा साखरपुडा का. तर गुरुजी होकार देतात आणि मान हलवतात. आणि तेवढ्यात आता तेजू म्हणते की जय तर काहीच बोलला नाही, आणि आई जयने त्याची अट पूर्ण केल्याशिवाय हा साखरपुडा होणार नाही, माहिती आहे ना तुला. आणि लगेच आता तेजू फोन लावू लागते. तर भालू आजी म्हणते तेजू तू जरा शांत राहा. तर आता तेजू म्हणते की थांब ना, मला सरप्राईज दिलंय त्याने. आणि त्याच वेळेस आता इकडे जय फोन उचलत नसताना आता तेजूला धक्का बसतो. तर त्याच वेळेस आता सगळ्याच्या मोबाईलवरती आता एकच फोटो आणि एकच मेसेज येतो. सगळेजण त्यांचा मोबाईल बघतात. तर त्याच वेळेस आता त्या मोबाईलमध्ये जयचा आणि रावीचा फक्त हाताचा फोटो आता त्यांच्या मोबाईलवर पडलेला असतो. सगळेजण तो फोटो बघतात. भालू आजी तर जाम खुश होते. गौतम तोंडाला हात लावतो. तर चक्क जयच्या हातामध्ये आता मुलीचा हात बघताच भालू आजी म्हणते की हा तर आपल्या जयचा हात आहे ना. म्हणजे इकडे जयने सुद्धा गुरुजींना बोलावलंय, आणि तिकडे जयने तर तो कोणाच्या तरी प्रेमात पडला आहे. भालू आजीला अजूनच तिसरा मोठा धक्का बसतो. आणि म्हणूनच त्याने गुरुजींना बोलावलं, आणि जयने अगोदरच हे सगळं केलं, आणि आपला जय प्रेमात पडला, आणि त्याने गौतम आसावरीच्या लग्नाचा विचार केला असे भालू आजी बोलते. तर तेवढ्यात खुशी होऊन पमा म्हणते की म्हणजे असा बाय आणि गौतमचा साखरपुडा होणार. तर तेजूचा चेहरा पडलेला असतो. आकाश आणि साक्षी सगळेजण खुश झालेले असतात. समायराच्या काळजाचा ठोका चुकलेला असतो. आणि लगेच आता साक्षी म्हणते की पण ही मुलगी कोण आहे. तेजू विचारात पडते आणि म्हणते की कोण असेल ही मुलगी. आणि पमा आता स्वामींच्या पाया पडते. आणि रागाने तेजू आता आतमध्ये निघून जाते. तर समायराला सुद्धा धक्का बसतो. आणि तेजूचा बीपी हाय झालेला असतो. पटकन आता बेडरूममध्ये येत आता तेजू ही बीपीच्या गोळ्या घेते. आणि पुन्हा आता मोबाईलमध्ये जय आणि त्या मुलीचा फोटो बघून आता तेजू म्हणते हे सगळं काय चाललंय, आणि कोण आहे ही मुलगी. आणि इकडे आता तेजू म्हणते की जयच्या आयुष्यात अशी कोणती मुलगी येईल हे मला स्वप्नात देखील वाटलं नव्हतं. आणि लगेच आता तेजू म्हणते की पण हे असं अचानक कसं घडलं. आणि पुन्हा तेजू फोटो बघते. आणि तेजूला बसलेला असतो तो सगळ्यात मोठा धक्का. तर त्याच वेळेस आता समायरा रडत असते ते येते. आणि लगेच आता तेजूला म्हणते की तेजू मॅम हे असं कसं घडलं, आणि तुम्ही तर मला म्हणाला होतात जय असं कधीच करू शकत नाही, आणि तुझं ना गौतमसोबतच लग्न होईल म्हणून. आणि लगेच आता समायरा ही तेजूला मिठी मारून रडू लागते. तर बाजूला होत आता तेजू म्हणते की हे काय आरडाओरडा चाललाय, आणि हे काय रडायचं नाटक चाललंय. आणि तेजू म्हणते की तू इथे आली आणि रडारड चालली, कुणाला जर कळलं तर काय होईल माहिती आहे का तुला, हळू बोलायचं. समायरा म्हणते त्याने काय फरक पडतो, आता आपल्याला जे हवंय ते नाही होत ना. आणि आता रडतच आता समायरा म्हणते की मम्मा आता माझ्या हातात तर काहीच राहिलेलं नाहीये. आणि इकडे आता तेजू म्हणते की कोण आहे ही मुलगी. तर लगेच आता समायरा म्हणते की आय मीन जयला तर ऑफिसमध्ये कधीच कोण भेटायला येत नाहीये. आणि इकडे आता तेजू म्हणते की काय उपयोग, आता असा फोटो आला ना, आणि असं खाली येऊ नको, जा चेहरा धुवून ये खाली. आणि तेजू म्हणते की एवढं काही झालेलं नाहीये. आता समायरा म्हणते की व्हॉट, एवढं काही झालेलं नाहीये, माझं ड्रीम मोडलंय मम्मा. आणि तेजू म्हणते की तू जर अशीच खाली आली तर सगळे लोक तुलाच विचारतील ना, अजून लग्न झालं नाही, साखरपुडा झाला नाही, जा मग. तर आता समायरा फ्रेश व्हायला जाते.
तर आता तेजू विचार करते की हे सगळं काय आहे, मला शोधून काढायलाच हवं. आणि इकडे आता आजीला खूप आनंद झालेला असतो. आजी आता नाचतच उड्या मारत आता लगेच आता म्हणते की कुणीतरी देवापुढे साखर ठेवा रे, आणि माझा जय प्रेमात पडला आणि मला खरंच खूप आनंद झाला. तर तेवढ्या तेजू तिथे येते. उड्या मारत आता आजी पुन्हा तेजूला मिठी मारते आणि तेजूला धरत आता आजी म्हणते की मी आज खूप खुश आहे आणि जय कुणाच्या तरी प्रेमात पडला, आणि तू जर ही अशी अट घातली नसती तर जय कधीच प्रेमात पडला नसता, असे म्हणत आता आजी खूप खुश झालेली असते. आणि आजी म्हणते की तू हे जे काही केलं ते खरोखर मला पटलं, असे आता डोळ्यात पाणी आणत भालू आजी आता तेजूला बोलते. आणि तेवढ्यात आता साक्षी ही पेढे घेऊन येते. तर तेजू म्हणते की आजीला पेढा दे, आणि तेवढ्यात आता साक्षीने पेढा देताच प्रेमाने तो पेढा आता भालू आजी तेजूला भरवते आणि म्हणते की मी खूप खुश झालेत आज. आणि पमा आणि गौतम असावरी सगळेजण आजीचा तो आनंद बघतात. आणि लगेच इकडे आता साक्षीसुद्धा गौतम आणि आसावरीला पेढा देते आणि म्हणते तोंड चांगलं गोड करा बरं का. तर इकडे आता पमा सुभाषकडे बघते. तेव्हा आता पमा सुभाषच्या चेहऱ्यावरील ती काळजी बघून म्हणते की नका एवढी काळजी करू, स्वामी आपल्या पाठीशी आहेत. आणि त्याच वेळेस इकडे आता गौतम हा प्रेमाने आसावरीच्या समोर पेढा धरतो. तर आसावरीला अजून चूर होते आणि गौतम आसावरीचा हात धरून आसावरीला बेडरूममध्ये घेऊन जातो. तर इकडे समायराचा मोठा जळफळाट होतो. आणि त्यानंतर आता इकडे गौतम हा आसावरीला बेडरूममध्ये घेऊन येताच आता आसावरी घाबरते आणि लाजून चूर होत म्हणते काय करताय तुम्ही. तेव्हा आता इकडे गौतम म्हणतो की फायनली दादाने अट पूर्ण केली आणि आपला साखरपुडा ठरला. तर आसावरी म्हणते खरं तर माझासुद्धा विश्वास बसत नाही. हसून खुश होत गौतम म्हणतो की हा पेढा खा मग विश्वास बसेल. आणि प्रेमाने गौतम तो पेढा आसावरीला खाऊ घालतो आणि आसावरीच्या आता ओटाला तो पेढा लागताच आता प्रेमाने आता आसावरी खूप सुंदर दिसू लागते. तर गौतम आसावरीकडे बघू लागतो आणि प्रेमाने त्याचा हात ओठावरती नेऊन आता तो पेढा आता बाजूला करतो. आणि गौतम आता एकटक नजरेने आसावरीच्या त्या रूपाकडे निहाळत आता प्रेमाने आसावरीकडे बघू लागतो. आणि त्यानंतर आता प्रेमाने आता आसावरीसुद्धा गौतमला पेढा भरवते आणि म्हणते की चला आता आपल्याला केक कट करायचा आहे. आता इकडे शर्वरी ही जयला घेऊन खानोलकरच्या दरवाज्यात आलेली असते. आता जय जाम टेन्शनमध्ये असतो. तर इकडे शर्वरी म्हणते चला कसला विचार करताय. जय म्हणतो मला ना तर जाम टेन्शन आलं आहे आणि सगळेजण आता मला प्रश्न विचारतील. तेव्हा आता इकडे शर्वरी म्हणते की कसले प्रश्न, घाबरू नको शायनर चल. आणि शर्वरी म्हणते की त्यात काय झालं, एवढं फोटो टाकला तर सगळेजण विचारणारच ना चल. आणि लगेच आता हाताची घडी घालत जयकडे बघत आता शर्वरी म्हणते की शायनर काही नाही होणार, मी आहे ना ही शर्वरी परब आणि टकाटक चल. आणि त्यानंतर आता शर्वरी ही अखेर आता जयला आता आतमध्ये घेऊन येताच इकडे आसावरी गौतमला खुणावते आणि जय दाखवते. जयला बघताच आता गौतम धावत पळत आता जयला मिठी मारतो आणि म्हणतो की दादा फायनली तू अट पूर्ण केलीस आणि माझा आणि आशूचा साखरपुडा होणार. तर जय डचकतो पण शर्वरी जयला डवचते आणि हसतच आता थोडी बाजूला जाते. तर तेजू आता जयकडे बघते. जय म्हणतो हो हो. आणि तेवढ्यात आता साक्षी पुढे येत आता जयला म्हणते की दादा कोण आहे ती आणि तुला कधी भेटली आणि सांग ना हे सगळं. आणि तेवढ्यात आता जय इकडे तिकडे बघतो. तर जयचं लक्ष आता तेजूकडे जाते. तेजू जयकडे बघत असते. तर जय मनातल्या मनात घाबरतो. आणि त्यानंतर आता इकडे जयने खरोखर त्याला प्रेम झाल्याचे सांगताच उडालेला असतो तो सगळ्यात मोठा धमाका. आणि भालू आजी आता नाचतच डान्स करत आता चूर झालेली असते. आणि शर्वरी आता भालू आजीला साथ देत शर्वरी आणि आता भालू आजी दोघेही डान्स करू लागतात. तर आता जय हा एकटक नजरेने शर्वरीकडे बघू लागतो. आणि लगेच आता इकडे साक्षी म्हणते की जय दादा कसली भारी आहे ती. आणि जयचे लक्ष फक्त शर्वरीकडे असते. शर्वरीचा तो डान्स आणि शर्वरीचा तो हसरा चेहरा बघून जय पडलेला असतो तो शर्वरीच्या प्रेमात. आणि इकडे आता साक्षी जयच्या खांद्यावर हात ठेवत म्हणते की तू खरोखर प्रेमात पडला आणि खूप सुंदर आहे का ती. तर जय शर्वरीकडे बघत म्हणतो की सी इज फुल ऑफ लाईफ. तर ते ऐकताच आता इकडे साक्षीला आनंदाचा तिसरा धक्का बसतो. आणि लगेच आता साक्षी म्हणते की तू अजून प्रेमात पडलास. आणि जय खरोखर पडलेला असतो तो शर्वरीच्या प्रेमात. साक्षीला आता शर्वरीच्या प्रेमाची कबुली देऊन एकाच वाक्याने जय झालेला असतो तो शर्वरीचा. आणि त्याच वेळेस खेळ खल्लास झालेला असतो तो तेजूचा आणि समायराचा. समायराच्या काळजाचा ठोका चुकून आता तेजूच्या कानातून धूर निघत आता जयने आता एकाच व्हिडिओने सगळ्यांचा आता
काळजाचा ठोका चुकवलेला असतो तर तेजूच्या पायाखालची सरकलेली असती जमीन आणि त्याच वेळेस आता गुरुजींना बोलावून मोकळा केलेला असतो तो गौतम आसावरीच्या साखरपुड्याचा आता रस्ता. तर आता जय हा रावीला सोडून तो हात म्हणजे आता शरूचा असल्याचे कसा आता समोर आणतो आणि शर्वरी जयची कशी होते हे बघण्यासाठी आणि या मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.